समोर आई भवानी मारंबलपाडा. चला मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली. चार चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपण आहोत शेवटच्या काही क्षणांमध्ये ज्या ठिकाणी ई ग्रुप मधील 2 पराभूत संघांमधील मॅच कडे ज्या ठिकाणी दोन्ही संघांना एक संधी उपलब्ध झाली आहे. परंतु इथे जो संधीचं सोनं करेल त्याला एक संधी अजून मिळेल क्वालिफाय होण्यासाठी आणि जो पराभूत होईल त्याला मात्र स्पर्धे बाहेर होताना आपण पाहणार आहोत. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2024 या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील अंतिम चरण आणि त्या अंतिम चरणामध्ये यजमान संघ क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय आणि त्याच्या समोर आगाशी संघ 2 नाद करत असताना धावपलकाची धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 आहेत आणि अजूनही 3 षटकांचा खेळाने शिल्लक. पहिलं षटक केदारने अतिशय शानदार रीतीने हाताळलं आणि आता दुसरं षटक घेऊन येत आहेत सागर पाटील. चर्चा केली जाते मागील मॅच मध्ये झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता दोन्ही संघ घेऊन खेळ करताना दिसत आहेत आणि असं असताना कोणाच्या प्रयत्नांना यश मिळतंय यावरती नजरा आहेत समस्त प्रेक्षकांच्या. जो संघ जिंकेल त्याला सामना करावा लागेल टीम जेसीसी समोर. ज्या जेसीसी ने पहिला सामना अतिशय शानदार रीतीने जिंकला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आगेकूच जरूर केली परंतु ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना सुद्धा सामना फिनिश नाही झाला. ही मात्र सर्वाधिक मोठी खंत त्यांच्यासाठी राहिली आहे. पाहूयात या मॅच मधला रिझल्ट काय आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर 7 धावा धावपलकाची पहिल्या चेंडूवरती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू वेगाने निघून गेला. चांगली फिल्डिंग प्रवीण पाटील बाली. काय धावचीत मिळेल का? नाम नाना नाही धावचीत नाही झालं. चेंडू इथे डॉट स्वरूपाने येतोय आणि अतिरिक्त निर्धाव चेंडू आल्या कारणाने मात्र आता दडपण फलंदाजावरती वाढेल. कालच्या दिवसामध्ये ज्याने पहिली बॅटिंग केली त्यांना फायदा होताना आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये काही टीमना फायदा झाला तर काही टीमना नुकसान सुद्धा झाले. म्हणजे आजचा दिवस संमिश्र राहिलाय. चांगली फेकी धावचीत अपील लावडा पिलाय पंच सांगतात नॉट आउट. सागरचा जल्लोष आणि उत्साह पाहता असं वाटलं होतं की धावचीत आहे की काय परंतु पंच त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाही दडपण नाही आणि त्यांनी सांगितलंय नॉट आउट. चेंडू निघून गेला गॅप मधून सीमारेखा पार. चौकार 4 धावा. अखेरकार डॉट नंतर त्याचा बदला घेतलाय अजय पवारने आणि त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचले 12 वरती. 2 चेंडूचा माफ करा वैभव पाटीलच्या बॅटमधून येणारा फटका होता. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. सागर पाटील केदार चर्चा करतात प्रवीण पाटील बाली त्यांच्या साथीनं. सागर बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न टॅप केले चेंडूला. चेंडू एका धावेसाठी निघून जाईल. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. एका धाव्याने सुद्धा खूप मोठा फरक पडणार आहे कारण चौकार जो अपेक्षित होता तो आलाय आणि आता मॅचला बढावा देण्याचा प्रयत्न या धावफलकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन्ही
फलंदाजाच्या माध्यमातून पाहूयात इथून पुढील चेंडूवरती काय घडतंय. सागरचा चेंडू बॅकफूट जाऊन यावेळेला चेंडूने बॅटची टॉप एज घेतली आहे. ऑन दी अप चेंडू गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. विकेटचा पतन आणि पहिला हादरा अजयच्या रूपाने टीम आगाशीला. गॉड रोशमुंडा कुर्राळ कोसो वाशिंग्टन बदलसानो కోడి ముద్దు ముద్దులంటే పోరే కొట్టి పోర మీద కుర్రగాళ్ళ ఆరా కొట్టి బెంగళూరు గళ్ళి నాను మంగళూరు గళ్ళి నాను బీహారు గళ్ళి నాను జైపూరు గళ్ళి నాను రాయలోరి సీమకొచ్చి సచ్చయ్యాను. ఓహో మరి ఇక్కడ కుర్రోళ్ళు ఏం చేశారు? चला 2 षटक संपलेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपल करतात. अगर रन है 13 तो क्या होगा मेरा, असं विचारावं लागेल समोरच्या संघाला. ड्राईव्ह केलं, चेंडूला अडवलंय. ओहो व्हॉट अ फील्ड. अक्षय पाटील अतिशय शानदार रीतीने चेंडूला अडवलं आणि चेंडू अडल्यानंतर 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगली फिल्डिंग आणि या प्रकारच्या फिल्डिंग तुम्हाला मॅच जिंकण्याच्या जवळ नेतात, यशा जवळ नेताना पाहायला मिळतात. आणि आबिद पठाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो स्ट्राइक एंड वरती असणार आहे. पुढील चेंडू फेस करत असताना आबिद दिसेल. निशिकांत यावेळेला गोलंदाजी मार्क वरती. निशी सातत्याने चर्चा होती. पंकज ज्येष्ठांच्या मागून निर्देशन देत आहेत कुठे उभं राहायचंय कुठे नाही. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का? येस, चेंडू अडवला गेलाय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि अतिरिक्त धावेने एका धावेने धावफलक पुढे सुद्धा जाताना पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने ओहो व्हॉट अ फील्ड. शानदार फिल्डिंगचा नजारा. प्रवीण पाटील बाली चांगल्या रीतीनं चेंडूला फील्ड केलंय. चेंडू अडवलाय आणि तोपर्यंत कोणती धाव आलेली नाहीये. डॉट बॉल येतोय आणि आता आगाशीवरती दडपण वाढलंय, दबाव वाढलाय. 15 वरती धावफलक थांबलाय. आता बॉल आतापर्यंत धावा दिसत आहेत. इनसाइड आउट लॉफ्ट केलाय. चेंडू निघून गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर डायरेक्टली, त्यामुळे बाद व्हावं लागेल. वैभव पाटील बाबू यांना. गॉन. थँक यू डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोविंद. धावफलक धावा 15. शेवटचे अंतिम 2 चेंडू बाकी आहेत तिसऱ्या षटकामधील. ऍटलीस्ट 2 चौकारापर्यंत मॅच, म्हणजे 2 मोठे फटके या मॅचला वेगळं वलय निर्माण करून देतील आणि ते 2 मोठे फटके केव्हा कसे कोणाकडून येतील यावरती नजर असणार आहे. गोविंद आलाय. निशिकांत समोर. काय घडलं या चेंडूवरती? ओहो समोरच्या दिशेने चेंडू आडलाय आणि नो बॉल. ये क्या हुआ है? बीच मैदान पर सब कुछ सही जा रहा था लेकिन गेंद लाइन के पीछे. नो +1. काल ऋषी आला होता, ऋषिकेश खांडेकर. आज जर असता तर काहीतरी वेगळं बोलला असता. आदरणीय प्रवीण ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. आई बाबांनी मारंबलपाडा बिग बॅश लीग 2024च्या वतीनं. सन्मान. ओहो चेंडूला सन्मान देण्याच्या नादामध्ये चेंडू मागे निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता 17. असा चेंडू का आला? कारण 17 आला होता. 17 म्हणजे खतरा. खतरा कोणासाठी? आबिद वरचा खतरा टळलाय. आता निशिकांत पुन्हा एकदा आबिद समोर आहे. काय हा खतरा आता निशिकांत वरती आलाय का हे आपण पाहणार आहोत. मोठा फटका. ओहो चांगली फिल्डिंग. सागरची चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट.
आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती या खेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात उर्वरित 6 चेंडूंकडे. संघाचे शिलेदार आई भवानी संघाला हे दूधांचा आधार. झाला झाला हा जय घोष झाला साऱ्या मैदानी जल्लोष झाला. झाला झाला हा जयघोष झाला साऱ्या मैदानी जल्लोष झाला. आला आला हो जोशात आला आई भवानी संघ आला. आला आला हो जोशात आला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती अक्षय पाटील आहेत. A1 जोडी ज्याची चर्चा आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय. या जर्सीचे स्पॉन्सर भावेशभाई आणि हर्षलभाई. A1 जोडी मारंबळपाड्याची आणि त्यांच्या माध्यमातून ही जर्सी स्पॉन्सर करण्यात आली आहे. गोलंदाजी मार्क वरती अक्षय आलाय. समोर आबिद पठाण. मुस्लिम लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब आबिद पठाणने जिंकला होता. समोरच्या दिशेने वाडा शॉट बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू निघून येतोय. फरार सीमारे का पार चौकार. चौकार आलाय. पहिल्या चेंडूवरती फ्लाइट होती, फुलटॉस होता, त्याचा फायदा उचलला आणि आबिद पुन्हा एकदा सज्ज होतो अक्षय पवार समोर, अक्षय पाटील समोर. ऑन साइडला चेंडू गॅप मधून पाठवायचं होतं परंतु चांगली फिल्डिंग विशूची. हो निशिकांत आज वेगळ्या बहरामध्ये वेगळ्या लयमध्ये आज बॉलर म्हणून चांगला खेळ त्याने केला आणि आता आज फिल्डर म्हणून चांगली साथ देत असताना पाहायला मिळते. सिंगल येते. सिंगलने धावफलक पुढे जाऊन 23 वरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये एक मोठा प्रहार या मॅचला पूर्णपणे वेगळं वलय निर्माण करून देईल. गोविंद मध्ये क्षमता आहे. गोविंदने चेंडूला खेळलंय ऑन साइडला. बाली चेंडू वरती गडी बाद. गोविंदा माघारी परततोय. गॉन. सामना मैदानी रंगून गेला. गेला गेला हो रंगून गेला सामना मैदानी रंगून गेला. आला आला हो जोशात आला आई भवानी संघ आला. आला आला हो जोशात आला आई भवानी संघ आला. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने लाल्या बॅटिंग साठी आलाय. 23. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 मध्ये एखादा मोठा फटका या मॅचला वेगळं बल निर्माण करून देईल. वेगळी गवस निघालेल. मोठा फटका चेंडू गॅप मधून भाई. हो भाई नंतर निशिकांत. क्या बात आहे. चेंडूला अडवलंय. सिंगल या चेंडूवरती येते आणि एका धावेने 24 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ द इनिंग. या इनिंग मध्ये काय त्या 2 चेंडू मध्ये वेगळा चमत्कार दिसेल का? लाल्या ऍज अ फील्ड लाल्यामध्ये सुद्धा क्षमता आहे परंतु अक्षय पाटील वरती हल्ला करणं तितकं सोपं नाहीये. बघूयात काय घडतंय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हो चेंडू निघून गेलाय. बॅकफुट पंच आहे. कव्हर मध्ये येणारा अति सुंदर दर्शनीय विलोभनीय चौकार. 4 धावा. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळूया. ज्या ठिकाणी अजूनही एका चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. लालेने अगदी मोक्याच्या वेळेवरती चौकार लगावला. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय आणि या ओहो धावचीची संधी. गडी 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 बाद. गडी बाद घोषित केलंय पंचांनी आणि माघारी परतावा लागेल आबिद की लाल्याला. तिकडे बाद आहे. चला त्यामुळे कोणती धाव या चेंडूवरती
नसेल आणि धाव नसल्या कारणानं 28 वरती धावफलक थांबलंय आणि 28चं धावफलक असताना 29 धावांचं आदरणीय वसंतजी भगत साहेब यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. वसंतजी भगत साहेब आपणास विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग 2024 च्या माध्यमातून. ऑल सेट, जाऊयात मैदानात थेट. ज्या ठिकाणी 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज होतोय आई भवानी मारंबळपाडा आणि त्यांच्या समोर या धावांना वाचवण्यासाठी आगाशी. हा सामना जिंकण्यासाठी आई भवानी मारंबळपाडा संघाला आगाशी नव्हे आगीशी खेळावं लागणार आहे, कारण 29चा बचाव 29चा पाठलाग हा संघर्ष खूप मोठा असणार आहे. स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जातोय. सिंगल धाव, धावफलकाचा श्रीगणेश झालाय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विशाल पाटील आणि त्याच्या साथीनं एवन जोडीमधील हर्षल भाई त्याच्या साथीनं आलाय. ती पहिल्या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती अजय पवारचा सामना करण्यासाठी हर्षलने अतिशय चांगल्या रीतीने चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. काय प्लॅनिंग असणार आहे? 29 धावांना चेस करत असताना का 29ला शेवटच्या क्षणापर्यंत नेलं जाईल, की 29चा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये सिंगल आणि डबलचा प्रयत्न होईल, जेणेकरून या धावफलकाला हलतं बोलतं चालतं ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. एकंदरीत ती स्ट्रॅटेजी आतापर्यंत तर क्लिअर आहे की एका धावेसाठी पुढे जायचंय, परंतु विशाल पाटीलचा हा फटका पाहता असं वाटतंय की पहिल्या 2 षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आणून या मॅचला आपल्या जवळ म्हणजेच विजयाच्या जवळ आणून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. परंतु चिंता काय आहे तर विशाल पाटीलच्या बॅट मधून मोठा फटका क्वचित दिसलाय. मागील मॅच मध्ये फक्त त्याने 1 चौकार लगावला होता आणि भाई यावेळेला चेंडूला ढकलत असताना एका धाब्यासाठी सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होते. चमचमत्या ट्रॉफीज, मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आणि त्याच बरोबरीनं हे भव्य दिव्य व्यासपीठ आई भवानी मारंबळपाडा या संघाची आणि या स्पर्धेची एक वेगळी ओळख बनून राहिली आहे समस्त बॉक्स अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी, संघांसाठी सुद्धा. पहिलं षटक मार्गस्थ, 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे. काय घडेल या 2 चेंडूंवरती?
बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा दिली, एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय, सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. अजय पवारची पाठतोपटणी केली जाते. अनिल बेनबन्सी इन टीम आलेत, क्या बात आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल यावरती नजर असणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजड बदलली जाते. हर्षल बाई एवन जोडीमधील एक यावेळेला स्ट्राइक एंडवरती आहेत. पाहूयात काय घडतंय या शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती. लास्ट बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप बंद. अखेरकार शेवटच्या चेंडूवरती आला हर्षल पाटील. बाईच्या बॅट मधून जबरदस्त प्रहार, करारा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. एक चौकारासाठी रंजन पाटील आणि भावेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आई भवानी क्रिकेट संघासाठी. आई भवानी मारंबलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग डे नाईटचे सामने 2024. एक सुंदर असे आयोजन, सुंदर असे नियोजन. दरम्यान स्ट्राईकला आहेत विशाल, नॉन स्ट्राईकला भाई. एक षटकाच्या समाप्तीनंतर आई भवानी संघाच्या 9 धावा झाल्यात. 29चं टार्गेट आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने विशाल यांनी प्लेट करून 1 धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या 10. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईकला भाई. एक सुंदर असे आयोजन, सुंदर असे नियोजन. आई भवानी मारंबलपाडा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण होते. धावसंख्येत 1ने भर. धावसंख्या 11. एक सुंदर असे सपाट मैदान. आई भवानी मारमलपाडा बिग बॅश प्रीमियर लीग 2024 वर्ष 3. एक सुंदर असे आयोजन, सुंदर असे नियोजन. आणि या सामन्यांसाठी सिंहाचा वाटा आहे तो भावेश पाटील आणि रंजन पाटील. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू तर मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावपलकरती धावा जर आपण पाहिला 12 धावा. धावपलकावरती अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक. परंतु या षटकामध्ये काय झालंय, शेवटच्या चेंडूवरती बाईने मारलेला चौकार त्याच्यावरती विरजण टाकण्याचा प्रयत्न झालाय. मुकेश यादव कडून तिसरा चेंडू निर्धाव त्याने हाताळला होता. 12 वरती धावपलक थांबले. 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. हलक्या हाताने खेळले चेंडूला पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने पाठवले. सिंगल धाव येईल. थेंबे थेंबे तळे साचे. शालेय जीवनामध्ये ही म्हण आपण शिकलोय.
आणि कदाचित या अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ही म्हण जुळते मिळते आणि त्यामुळे एक एक धाब्याने धावफलकाला त्या उच्चांकापर्यंत किंवा त्या टार्गेटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जातोय समोरच्या दिशेने. यावेळेला चेंडू निघून गेला 2 पायांच्या मधून सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. चषक मानाचा हा भरविला मारंबल पाड्याच्या मैदानाला. 17. सतरा 12 चेंडू 12 धावांची गरज. काय या धावफलकाचा पाठलाग होईल का? ओपनिंग पेअर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अनिल बेनबन्सी यांच्याकडून झाली चूक. चेंडू सीमारेखा पार. चौकार. आणि आता त्यावरती विरजन घालण्यासाठी त्यांचे बंधू म्हणजे शिवम बेनबन्सी यांना काहीतरी करावं लागणार आहे. ऍज अ बॉलर म्हणून त्यांना तिसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. विशाल पाटीलच्या बॅटमधून झालेला ब्लास्ट. बाईने पहिल्या चौकाराने दिलेली 7 आणि आता बाई पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेत आणि पुन्हा एकदा एक धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल. एकापेक्षा जास्त काही नाही. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का? अतिशय चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सूझबूझ भरी पारी. खेळपट्टीवरती उभं राहून एका धावेनं स्ट्राईक रोटेट करणं, मध्येच एखादा मोठा फटका मारणं, याला समजदारी भरी पारी म्हटलं जातं. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कोणत्या तरी धावफलकाचा पाठलाग करत असता आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना ऍज पर आस्किंग रन रेट तुम्ही खेळ करत असता आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीग या स्पर्धेदरम्यान आई भवानी मारंबळपाडा संघाकडून होताना पाहायला मिळतोय. 20-20 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि जितीनच्या हृदयाची धडधड आता वाढली आहे. नक्की काय होत? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. ओहो, आता चूक झाली आहे वैभव पाटील कडून. एक गलती समोरून, एक गलती ऑफ साइडनं आणि अखेरकार चौकार आलाय आणि आता भाईने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलाय कारण धावफलकावरती धाबा झालेले आहेत त्या म्हणजे 24. अजून इथून 5 धावांची गरज आहे. 7 मध्ये 5. आतापर्यंत 2 ते 3 मॅच आपण पाहिल्या त्यामध्ये 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. आता उलटी स्थिती आहे. आता 7 मध्ये 5 ची गरज आहे म्हणजे 2. 8 मध्ये 5. एक कमी केला तुमचा, आता वाढवला. 4च बॉल झालेत. 8 मध्ये 5 जी मगासून उलटी इक्वेशन होती आता सुलटी झाली आणि असं असताना विशाल पाटील शिवम बेनबन्सी समोर टॅप केले चेंडूला. ऑन साइडला चेंडू निघून चालला. एका धाबेसाठी सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलने धावफलक जाते 25 वरती. 25. काय या मॅचला गवसणी घातली जाईल का? अपेक्षित होते 2 चौकार, आलेत 3 चौकार आणि म्हणून समीकरण सोपं झालंय. परंतु इतक्यावरती समाधान मानून चालणार नाहीये. दोन्ही संघ अजूनही या मॅच मध्ये कसोशीने प्रयत्न करतील या मॅचला जिंकवण्यासाठी. जरी मॅच मारंबळपाड्याच्या आवाक्यामध्ये असली तरी सुद्धा आकाशी संघ इथून या सामन्याला गवसणी घालण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आणि तो लढा देण्यासाठी ते सज्ज आहेत. 22 स्ट्राइक एंडवरती. 7 मध्ये 4. कोण करणार या मॅचला पार? चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. विजयी चौकार हर्षल भाई यांच्या बॅटमधून येतोय आणि मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय आई भवानी मारंबळपाडा या संघानं. आई
थँक्यू थँक्यू. चौकाराचं बक्षीस जमा झालेलं आहे भावेशदादा पाटील यांच्याकडून आणि ते बक्षीस एवन जोडीमध्ये भावेशभाई ते किती देतात त्याच्यावरती सुद्धा नजर आहे.